सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पक्षाने, रिमोटली महाराष्ट्र चालवणाऱ्या पक्षाने गृह खात्याची मागणी ही मान्य उद्धवजींकडे केली अशी बातमी सुरू झालेली आहे. आता जे कारण समोर येत आहे ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर गृह खातं ठोस ॲक्शन घेत नाही यातून नाराजीने घेतलेला निर्णय, केलेली मागणी. पण महाविकास आघाडीचं सरकार फॉर्म झाल्या मी असं म्हटलं होतं की मान्य उद्धवजी, किमान गृह खातं तुम्ही सोडू नका, ते तुमच्याकडे ठेवा. याचं कारण हे राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे की तुमच्या मातोश्रीलासुद्धा हे कॅमेरा लावते. त्यावेळेला माझी चेष्टा केली गेली. पण आज शिवसेनेला हे लक्षात येईल, उद्धवजींना लक्षात येईल की मी काय म्हणत होतो. राष्ट्रवादी पक्ष हा एका स्वार्थापायी कोणालाही बरोबर घ्यायला तयार असतो. इतिहास बघा ना, की कधी ते काँग्रेस होते, मग कधी ते राष्ट्रवादी झाले, मग सोनिया गांधींना त्यांनी नाकारलं, मग सोनिया गांधींना स्वीकारलं. असा त्यांचा सलग भूमिका बदलण्याचा इतिहास आहे. आणि त्यामुळे कधी ना कधी राष्ट्रवादी तुम्हाला दगा देणार. आणि त्यामुळे या गृह खात्याला किंवा स्वतःकडे ठेवा असं मी म्हटलं होतं. आणि आता काय होतं ते आपापसात ठरेल. कारण मी वारंवार अशी मांडणी करतो आहे की म्हणजे मग सरकार पडण्याशी आलं आहे का, असं कधी होत नसतं. याचं कारण सरकार नावाचा एक घट्ट चिकटणारा फेविकॉल असतो आणि त्याच्यामध्ये भांडणं होतात, मतभेद होतात. तर नाना पटोलेंनी पण लिहिलं आहे, खूप लिहिलं आहे पत्र, की किमान समान कार्यक्रम हा तुम्ही अंमलबजावणी करत नाही आहात. बऱ्याच वेळेला हे आपल्या ताटावर जास्त वाढून घेण्यासाठी पण असतं. हा झाला एक विषय की ज्याच्यावर आम्हाला काही मत असण्याचं काही कारण नाही. दुसरा जो महत्त्वाचा विषय चालला आहे तो मुश्रीफांच्या संबंधी चालू आहे. त्यातही एजन्सीचं काम करतायत, त्याच्यामध्ये मी काय म्हणण्याचं कारण असं मला वाटत नाही. स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने दोन मुद्दे मला मांडायचे आहेत. एक मुद्दा की कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भारतीय जनता पार्टी इतकी वनवे चालली आहे की महाविकास आघाडीमध्ये, आणि प्रामुख्याने महाविकास आघाडी म्हणजे आहे काय, महाविकास आघाडी म्हणजे बंटी पाटील, यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण होऊन एक निगेटिव्ह कॅम्पेन सुरू आहे. मग कुठली तरी एक फॅब्रिकेटेड क्लिप माझी तयार केली गेली की मी म्हणे असं म्हटलं की जे झोपेती म्हणणं शक्य नाही. मी म्हणे असं म्हटलं की सगळं जग सुधारेल पण कोल्हापूर सुधारणार नाही. पूर्ण फॅब्रिकेटेड आहे. काल आम्ही सायबरला याची कंप्लेंट केलेली आहे आणि आमचे अध्यक्ष महोदय त्याचा पाठपुरावा करणार आहेत की हे नेमकी कोण तयार करत आहे. दुसरं, मुन्ना माडिक साहेब जे म्हणाले त्याचा एक विपर्यास केला गेला की ज्याच्यामध्ये कुठेही त्यांना महिलांचा अवमान करायचा नव्हता. आणि भारतीय जनता पार्टी कधीच अवमान करणार नाही. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 15 महिला आमदार बी जे पीचे, काँग्रेसचे 3 आहेत, राष्ट्रवादीची बहुतेक एक आहे, ती बी जे पीचीच नगरसेविका राष्ट्रवादीत गेलेली आहे, सरोजा हिरे, आणि शिवसेनेचे मला वाटतं 1-2 आहेत. आमच्यात जास्त महिला आमदार आहेत. पण काहीतरी वाक्य शोधून ते ट्विस्ट करून त्याच्यावर मग काळ्या साड्या, निषेध असं काही ना काही चाललेलं आहे. पण त्यात एक भयानक चाललेलं आहे की जे ह्या तुम्ही सगळेजण प्रांत म्हणून, देश म्हणून काही उत्सुकतेपुढे आलात ते तुम्ही प्रश्न विचारा. एक भयानक चाललं आहे म्हणजे काही कॉलेजेसचे विद्यार्थी वापरून एक फॉर्म भरून घेणं चालू आहे. तुमच्या घरात मतदार किती, त्यांचे फोन नंबर काय, त्यांचे अकाउंट नंबर काय. मग ह्या काहीसा प्रयत्न, आणि त्यांना सांगितलेलं आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना की तुमचे इंजिनिअरिंगचे मार्क्स तुम्ही सगळे फॉर्म व्यवस्थित भरून आणले तर तुमचे मार्क्स जे असतात इंटरनल ते आम्ही वाढवू. नांदेडमध्ये निवडणुकीच्या शेवटच्या दिवसामध्ये पेटीएमने मतदारांना पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रकार झाला. असाच काहीसा प्रयत्न हा बहुधा इथेही चाललेला आहे. मी इशारा देऊ इच्छितो, निवडणूक आयोगाला आवाहन करतो की हे विद्यार्थी कोण, ते घरोघर का फिरत आहेत, त्यांचा फॉर्म जो आहे तो माझ्याकडे आहे, त्याची कॉपी, तो फॉर्म काय सांगतो, यातून काय होणार आहे, या विद्यार्थ्यांना तुम्ही त्याचा जाब विचारणार की नाही, काम तुम्हाला कोणी दिलेलं आहे. आणि त्यामुळे मी इशारा देतो की आता डायरेक्ट मतदारांना आकृष्ट करता येत नाही म्हणून पेटीएम म्हणून पैसे ट्रान्सफर करण्याचा जो प्रयत्न आहे तो आम्ही पूर्णपणे हाणून पाडू. त्यांची घसरली.
त्यामुळे माझ्या नावाने फॅब्रिकेटेड क्लिप दाखवत नका. काही प्रचाराची पातळी भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी पक्षांकडून घसरलेली नाही. मुन्ना माडकांच्या वाक्याचा सुद्धा विपर्यास केला गेलेला आहे. मुन्ना माडकांना ना महिलांबद्दल काही अवमानकारक बोलायचं होतं, ना मुन्ना माडकांना आमच्या जयश्रीताईंबद्दल काही अवमानकारक बोलायचं होतं. त्यांनी एक उपमा देण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये कुठेही अपमान करण्याचा विषय नाही. भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र विधानसभेमध्ये 15 महिला आमदार घेऊन बसते. अजूनही विधानसभेमध्ये रिझर्वेशन आलेलं नसताना सुद्धा पुरुषाच्या ठिकाणी कर्तृत्वान महिलांना आम्ही लढवतो. तुम्ही त्या करुणा मुंडेला न्याय द्यायचं बघा ना बाबा. ती येऊन बसली, ते त्यांनी एखाद्या महिलेला अरे तू म्हणजे एकेरी बोललो, त्या येऊन बसल्या तिथे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, त्या टाहो पडत आहेत की मला न्याय द्या. त्यामुळे मुन्ना माडकांच्या वाक्याचा विपर्यास करण्यापेक्षा, काळ्या साड्या नेसून निदर्शन करण्यापेक्षा करुणा मुंडेंना न्याय द्या. त्या ज्या धनंजय मुंडेबद्दल बोलतायत त्यात त्यांना न्याय द्या. परळीला गेले तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवलं गेलं, त्यांना 15 दिवस जेलमध्ये ठेवलं गेलं, त्यांना न्याय द्या. त्यामुळे आम्ही काय करतो, आमची लेवल काय सोडा. करुणा मुंडे उद्यापासून प्रचार सुरू करतील आणि मग धनंजय मुंडे मला कसं वापरलं, मुलं ती त्याच्या ताब्यात आहेत, मला सगळं मांडतील ना. मग कोल्हापूरच्या अतिशय सेन्सिटिव्ह जनतेला कळेल की हे महिलांची काय माती करतात ते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने केवळ तिकीट दिलं नाही, ते आम्ही दिलं त्याने नाकारलं. गृहमंत्री पदावरून काय नेमकं चाललंय हे आपण सकाळपासून बघतोय. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 1.5 ते 2 तास चर्चा देखील आज या संदर्भात झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे की असं काही नाही आहे, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांवर नाराज नाही आहेत, अशा पद्धतीचा खुलासा करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. असं आहे की आम्ही काहीच म्हणत नाही आहोत. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, माध्यमांमध्ये बातमी आली, त्या बातमीला अनुरूप घटना घडल्या की दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांकडे गेले. मी तुम्हाला वारंवार हे म्हणतोच आहे की अशा घटना घडण्यामधून आपल्या ताटामध्ये आणखीन काही ओढण्याचा प्रयत्न असतो, त्यातून सरकार वेगळं काही पडत नसतं. कसं आहे की काल काय घडलं मला माहीत नाही, पण डुसफूस तर प्रचंड चालली निधीवरून. देवेंद्रजीने या सगळ्या विधानसभा अधिवेशनावर पूर्ण कंट्रोल केला होता. कोणाची हिंमत पण नव्हती हू क्या सू करण्याची. त्यात त्याने आकडेवारी मांडली जी आता तानाजी सावंत मांडत आहेत, जी आता आमचे रायगड जिल्ह्याचे भरत गोगावले मांडत आहेत, सगळेजण मांडत आहेत की 56% निधी राष्ट्रवादीच्या खात्यांना आणि 16% निधी हा शिवसेनेच्या खात्यांना. त्यातल्या सॅलऱ्या वजा केल्या तर शिवसेनेच्या वाटाला 2-3-4 कोटीच निधी उरतो. कारण बजेटमधला मेजर पोर्शन सॅलरी, पेन्शन आणि इंटरेस्ट असतो. मुख्यमंत्री पद हे आता राष्ट्रवादीला हवं आहे आणि त्यामधूनच कुठेतरी जाणीवपूर्वक ह्या चर्चा घडवल्या जात आहेत, असा देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. काय एकूणच वाटतं? नाही माहीत नाही, म्हणजे अपुऱ्या माहितीच्या आधारे काहीतरी हवेतलं बोलणं बरोबर आहे असं मला वाटतं. दादा, मुख्यमंत्री तुमचे जुने सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांना काय सल्ला द्याल अशा परिस्थितीत? सल्ला देण्याची वेळ खूप निघून गेली. जसं मी सल्ला दिला होता की तुम्ही गृहमंत्रीपद राष्ट्रपतीला देऊ नका, त्याने ऐकलं नाही. हां, मी त्यांना वारंवार असं म्हणण्याचा प्रयत्न केला की हे साधारणतः दुसरा पक्ष देखील मुख्यमंत्री पद हवंय, मात्र आता त्यांनी मानसिक असं आहे करून घेऊ नये आणि आम्हाला असं आहे संजय राऊत हे उद्धवजींचे कमी आणि पवारांचे जास्त आहेत आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला पूरकच म्हणायचं असतं. आता माझ्यासारखा शिवसैनिक काय म्हणाला असता, कदापि नाही राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद नाही, असं नाही ते म्हणाले. अपेक्षा असू शकते, त्यांच्या पेरोलवर काम करतात. तर मी वारंवार असं म्हटलेलं आहे की एजन्सीज या स्वायत्त आहेत आणि त्याच्यामध्ये काही भारतीय जनता पार्टीचा हस्तक्षेप नसतो. इतिहास आहे मग ते त्या इतिहासामध्ये तो पण एक चॅप्टर आहे, तो पण चॅप्टर. हां, आणि त्याच्यामध्ये बरंच त्या चॅप्टरमध्ये आतमध्ये बरंच आहे, असं काळाच्या वगैरे येईल बाहेर त्याचं. किरीट सोमय्या आमचे एक अभ्यासपूर्ण नेते आहेत.
आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये आम्ही डोकावून बघत नाही. पण काल परवाकडे ते सारखं दिल्ली पुणे करतायत. आजपर्यंत कुठलाही म्हणजे असं म्हणूया की तुम्ही प्रेसवाले त्यांना जास्त उचलत असल्यामुळे ते जास्त बोलतात, पण त्या प्रत्येक बोलण्यामध्ये काही ना काही आधार असतो. तसं ते आधाराशिवाय काही बोलत नाहीत. आणि त्यामुळे त्यांना एखाद्या वेळेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितलं असेल किंवा आम्ही आता त्यांच्यावर FIR दाखल करणार आहोत, मला माहीत नाही. दादा, वारंवार तुम्ही देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. त्यांचे संयमी आहेत, अनिल देशमुखांप्रमाणे ते निर्णय घेत नाहीत असं म्हणलेलं आहात. तुमचं हे वक्तव्य आणि त्यानंतर भाजपच्या लोकांवर कारवाई होत नाही म्हणून शिवसेनेची त्यांच्याबद्दलची नाराजी हा योग आहे. मी दिलीप वळसे पाटील गृहमंत्री म्हणून स्तुती करत नाही. कारण गृहमंत्री म्हणून ते खूपच लेचेपेचे आहेत. ते सभागृहात दिसत होतं की त्यांना जो त्याचं उत्तर द्यायला 5 दिवस लागले. मी दिलीप वळसे पाटील या व्यक्तीबद्दल होतो, व्हेरी जेंटलमॅन. व्हेरी जेंटलमॅन म्हणजे माझी जेवढी माहिती आहे नेत्यांवर कारवाई होत नाही म्हणून हा दबाव टाकायचा प्रयत्न करतात. भाजपच्या नेत्यांवर कारवाई करणं हे भिंतीवर ज्याला जंगलात जाऊन रडणं असं आहे. त्यामुळे त्यांनी कितीही हातपाय आपटले तरी काही नाहीच आहे तर बिचारे दिलीप वळसे पाटील करणार काय. दरेकरांचं पण नाव आहे. दरेकरांचं पण नाव आहे. देणार नाहीत. आपल्या जवळचे सांगली बोललं तर सगळी महानगरपालिका BJPकडे, स्थायी सामाजिक न्याय सगळं आमच्याकडे आहे. आणि ज्यावेळेला आमचं फुलफ्लेज होतं महापौर सहित, त्यावेळेला अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचा विषय पूर्ण झाला. पण त्यांनी 2 तारखेला म्हणजे उद्या पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन ठेवले ना. देवेंद्रजींना आम्ही म्हटलं देवेंद्रजींना बोलवा फक्त, नाही म्हटलं. पण मग आमच्या सगळ्यांनी ठरवलं की आम्ही 27ला कार्यक्रम करणार. आम्ही तो केला. त्याचं मन फार छोटं आहे. पुणे मेट्रोच्या बाबतीमध्ये आम्ही असं महानगरपालिका आमच्या ताब्यात आहे तर आम्ही असं केलं का, आम्ही अजितदादांना बोलवलं, आम्ही एकनाथ शिंदेना बोलवलं, आम्ही सुभाष देसाईंना बोलवलं, त्याच्यानंतर माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही पवारसाहेबांनाही बोलवलं, आम्ही सुप्रियाताईंना बोलवलं. त्यांना मोदींची ॲलर्जी असल्यामुळे अजित पवार सोडून कोणी झाले नाही. पण त्यांचं मन मोठं नाही आहे. माझं हेच म्हणणं आहे की सरकार आलं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून ते चालवलं असतं तर ही वेळ आली पण नसती. BJP तर सरकार नसल्याचं त्यांना सवयच आहे. पण ज्या प्रकारे हा निर्णय कॅन्सल शोधा, हा निर्णय कॅन्सल शोधा, असं जे चाललं मन छोटं करून, आणि त्याच्यामध्ये अनेक लोकहिताचे निर्णय पण कॅन्सल करून टाकले. इन्क्वायरी 33 कोटी वृक्ष, इन्क्वायरी जलयुक्त, काही निष्पन्न होतच नाही आहे. त्यामुळे फार छोट्या मनाची माणसं. त्यांनी मन मोठं केलं असतं आणि देवेंद्रजींना मराठा आरक्षण, OBC आरक्षण, धनगर आरक्षण सहभागी करून घेतलं असतं. शेवटी मी डोळ्याने पाहिलेलं आहे. मी स्वतः बैठकीत होतो ज्यावेळेला हा कायदा केला निवडणुका पोस्टपोन करण्याचा. त्यावेळेला देवेंद्रजींनाच 4 वेळा तरी विचारलं की मग असं केलं तर चालेल का, तसं केलं तर चालेल का. मग कोविडमध्ये का नाही इन्व्हॉल्व केलं, मग मराठा आरक्षणात का नाही इन्व्हॉल्व केलं, OBC आरक्षणात का नाही इन्व्हॉल्व केलं. छोट्या मनाची माणसं. दादा, मुंबई बँकेसंदर्भात जी काही कारवाई दरेकरांवर झाली त्यानंतर त्यांनी सांगली, पुणे आणि कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील प्रश्न उपस्थित केले. कारवाईची मागणी त्यांनी यादी सत्य वाटतं का तुम्हाला? तथ्याशिवाय आमचं कोणी बोलतच नाही. पहिला तर तथ्यवाला मुद्दा काय आहे की जर तुम्हाला मजूर सोसायटीमधून निवडून गेलेला डायरेक्ट अमान्य आहे तर सगळ्या जिल्ह्यामध्ये एकही जिल्हा अपवाद नाही, एक जिल्हा अपवाद नाही, सगळ्या जिल्ह्यांमध्ये
कोणीतरी आमदार कोणीतरी खासदार त्या गाडी सगळ्यांना कारवाई करा, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी खूप माहिती गोळा केली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये. शेवटी CEOने राजीनामा दिला की मोठमोठी लोन ही तुम्ही कमी पैशामध्ये व्याप करायला लागला. एवढी मोठी यादी आहे. आमचा कोणी म्हणजे पवारसाहेबांना त्यामुळे म्हणावं लागलं त्यांच्या तरुण आमदारांना की जरा BJPकडून काही शिका, किती अभ्यास करतात, किती मेहनत घेतात. त्याबद्दल पवारसाहेबांचे धन्यवाद. म्हणजे UPAचा 7-12 हा गांधी घराण्याकडे आहे आणि आता तो बदलला गेला पाहिजे, त्याचं नेतृत्व बदललं गेलं पाहिजे असं थेट संजय राऊत म्हणाले. आणि संजय राऊत असं म्हणूच शकत नाही, कारण काँग्रेस पाठिंबाकडून येईल. ते सकाळी बोलले असतील, दुपारी बदललं असेल. नाही, व्यवस्थित त्यांचं काम चालू आहे. 3 तारखेनंतर मेजर सभा सुरू होतील. आता वेगवेगळ्या कॉर्नर मिटिंग वगैरे चालू आहे. पण कोरे साहेबांचं त्यांच्या आता उदाहरणार्थ कोरे साहेबांचं त्यांच्या पद्धतीने काम चालू आहे, आवड्यांचं त्यांच्या पद्धतीने काम चालू आहे. ते की वोटर्सना बरोबर टॅप करतायत. आणि आता सदाभाऊ खोत पण येतील, गोपीचंद पडळकर येतील, पंकजाताईंचा आत्ताच फोन आला, 6 तारखेला येतील, आशिष शेलार येतील, सुधीर मुनगंटीवार येतील, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा एक नागरी सत्कार आहे, देवेंजी येतील, रामदास आठवले येतील. अशी मोठी यादी आहे. आज संध्याकाळीच मी आणि कोरे साहेब या विषयात भेटणार आहोत की बा कसं काय तुम्ही करणार आहात, कुठे कुठे येणार. म्हणजे उदाहरणार्थ देवेंजींच्या सभेला तर सगळेच असतील, पण एक आग्रह मी त्यांना हाही धरणार आहे की तुम्ही सगळे सहयोगी पक्ष म्हणून एखादी पत्रकार परिषद करा. 9ला रात्री 9ला संध्याकाळी 7ला पेटाळा. 9ला संध्याकाळी 7. हां, सासने मला वाटते दक्षिणमध्ये जाईल ना, सासने दक्षिण 100%. कारण हां सासने ग्राउंड चला सासनेचा विचार करू. कारण मला आठवतं त्याप्रमाणे 2004ला मानो न मानो बंटी पाटलांना यशस्वी करण्यासाठी मी गुजरातचे मुख्यमंत्री मोदीजी आणले होते. त्यावेळेला मुद्दाम आपण सासनेवर घेतली होती एक सभा. हां, मोदीजी आले होते. शहर म्हणून एकत्र. पण जाणीव नसणारी जी मोठी यादी महाराष्ट्रात आहे त्याच्यामध्ये सध्या टॉपवर चालले आहेत बंटी पाटील, की त्यांना कुठल्या विषयी जाणीव नसेल. काम झालं, संपला विषय, बघायचं पण नाही. कुठून? देवेंद्रजी फडणवीस, रामदासजी आठवले, स्वाभाविकपणे विनय कोरे साहेब, आवाडे साहेब सगळेच असतील. पण बाहेरून येणाऱ्यामध्ये देवेंद्रजींची ती सभा आहे, रामदास आठवलेजी पण त्या सभेला आहे. दादा दोन्ही बाजूनी प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात त्याच्या पातळीवर आमच्या बाजूने जरा तुम्हीच सांगा, एकदा यादी करूया. आमच्या बाजूने खालच्या बाजूने काय काय झालं यादीच करूया ना आपण. हां, कालच्या सभेत काय झालं? दोन्हीकडून नाना कदम असतील, सत्यजित कदम असतील यांच्याकडून विशेषतः त्या भाषा वापरल्या जातात, तिकडून देखील तशा पद्धतीने भाषा वापरली जाते. म्हणजे प्रचार आता तशी सुरू झाला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीची भाषा. आम्ही आमच्या सगळ्या नेत्यांना अतिशय कडक समज दिलेली आहे की जयश्रीताईंवर आपण एक वाक्य बोलायचं नाही, चंद्रकांत जाधवांना आपण काही बोलायचं नाही. आपल्याकडे जो माणूस जातो त्याच्यावर बोलण्याची पद्धत नाही. आपल्याकडे जो माणूस जातो त्याच्या घरातल्यांवर काही बोलण्याची पद्धत नाही. त्यातून जयश्रीताई महिला पण आहेत. आता घरफाळा, थकीत घरफाळा, तुमचा 400 रुपये असेल तर नोटीस, त्यांचा काही कोटी आहे. कारण मी अमाऊंट म्हटली की पुन्हा नाही एवढी नाही, मी तर अशीच टोपी आता लागणार की एवढी, म्हणजे एवढी नाही एवढी म्हणजे आहे. तर अशा विषयांमध्ये सुद्धा भाषा जपून वापरायला पाहिजे. पण ही प्रकरणं काढायला तर काही पर्यायच नाही. असं चालू असतं, काही क्रॅक लोक असतात. पण तरीही विशेषतः मोदीजींची सुरक्षा व्यवस्था इतकी कडक आहे की लगेचच त्यांनी आयडेंटिफाय केलं असेल कोण आहे काय वगैरे. मुघलाई आलेलं नाही. पवारांचं राज्य नाही आहे, जनतेचं राज्य आहे. एसटी कर्मचारी घरात घुसतील, ते शांत आहेत बिचारे, वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं करत आहेत. जेव्हा तुझ्या गळ्याशीच येईल. आपल्याला त्या माकडीनीचं आणि पिलाचं उदाहरण माहिती आहे ना, की ते पूर आला आणि पिलाला वाचवत होती ती, आणि अचानक तिच्या नाकात पाणी झाल्यानंतर त्याने पिलाला पायाशी घेतलं. तसं एस टी कर्मचाऱ्यांच्या नाकातोंडात पाणी गेले की ते बघतील. चला.
सांगलीत जसं काय करणार आहे ते तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही आणि अचानक मलाही इतरांप्रमाणेच कळलं की ड्रोनने पुष्पवृष्टी झाली. त्याच्यापेक्षा जास्त कल्पक मुंबईकर आमचे असल्यामुळे काहीतरी करतील लोक. पण आम्ही एक धोरण ठरवलं आहे की ते काय करतात ते आपण डोकं नाही घालत. दादा, बबनराव लोणीकरांची एक क्लिप सध्या व्हायरल होते आणि त्याच्यावरून कारवाईचा इशारा देखील गृह विभाग काय काय क्लिप आहे? तो वीज अभियंत्याला त्यांनी धमकी दिलेली आहे वीज तोडण्यावरून आणि ईडी किंवा चौकशी तुमची वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत लावू अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली. क्लिप व्हायरल होते. ईडीकडे मी कंप्लेंट करेन, याच्यावर ॲक्शन होण्याचं काही कारणच नाही. ईडीकडे मी कंप्लेंट करेन, CBIकडे मी कंप्लेंट करेन, तुम्ही पण कंप्लेंट देऊ आणि शकता. धमकीची भाषा वापरली असं बबनराव लोणीकरांचं असं म्हणणं आहे की ही भाषा माझी नाही, त्यामध्ये थोडसापणा झाला आहे. पण गृहमंत्री म्हणतात की त्याच्यावर कारवाई होईल. नाही, असं आहे की कुठल्याही अशा क्लिपची, जसं तर माझी क्लिप काढली आता सायबर त्याची शहानिशा करेल, सायबर शहानिशा करेल. चला, जय हिंद जय महाराष्ट्र. हे सगळ्यांना काय देतं.